आई बोलतात की आईला हे देऊळ पसंत नाही आलं. आई इथं थांबलेली. तिथं हे पण आहे कुंड, थोडंसं पाणी पण आहे. तिथं पावलं पण आहे आईची. आणि इथं आईचं ते 5 पांडवांनी बुके मागायचे बघू शकतो. हे आहे ते म्हणजे आईमाऊलीचं जुनं स्थान. आणि आपण मगाशी बघितलंच की आईमाऊलीचं जुनं मंदिर, जिथे मंदिर बनणार होतं ते. आणि हे इकडे आईमाऊलीचे पायचे ठसे आहेत. आणि हे पाण्याचं कुंड, आणि अजूनपर्यंत या कुंडामध्ये पाणी आहे. तिकडे आपली पोरं गाणी बोलतात चव लागरावची, आणि बसलेत काही जण. इकडे बघू शकता बिस्लरीच्या बॉटल बघा अशा प्रकारे बांधून घेतलेले आहेत. आईमाऊलीचा मित्रांनो इथे करवंद काढतात मित्र. मित्रांनो या करवंद खायला या मित्रांनी पण जमवलेत करवंद बाटलीमध्ये. पण मीठ मसाला घेऊन आलाय का सोबत? तर मस्त घ्या, मीठ मसाल्यात कालवून खाणार आहोत. आणि करवंदा. तर मित्रांनो इथे करवंद आणि मीठ मसाला आपले मित्र खात आहेत. तर मित्रांनो या खायला आय माऊलीचा आये 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 आये. मित्रांनो आपलं चालले पालखी पुढे पुढे डोंगरातून. दम खूप लागलाय कारण बघू शकता कसली चढण आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. तर पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी कोकणी दीप. तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप खास होणार आहे, खास करून एकविरा आईच्या भक्तांसाठी. तर आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत ते म्हणजे एकविरा आईच्या जुन्या स्थानाबद्दल. तर मित्रांनो चौ लागराव मानाच्या पालखीसोबत आपण पदयात्रेला सुरुवात केली 2 दिवसापूर्वी, आणि आजचा आहे तो म्हणजे 3रा दिवस. तर आपण जांभूलपाड्यामध्ये होती आजची वस्ती, आणि जांभूलपाड्यामधून आपण आता चाललोय ते म्हणजे कारलेगडावरती. तर कारलेगडावरती जाता जाता आपल्याला 60 डोंगर पार करून लोणावल्यामध्ये जायचं आहे. आणि 60 डोंगरामध्ये 3रा जो डोंगर आहे तिथं एकविरा आईचं जुनं स्थान आहे, तिथे एकविरा आई राहिलेली. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेलच की चौ लागराव हे आई माऊलीचं माहेरघर आहे. आणि माहेरघरामधून एकविरा आईची मोठी बहीण म्हणजे भगवती एकविरा च्या सांगण्यावरून ती एका स्थानाच्या शोधामध्ये निघाली. तर ती ह्या जागेवरती थांबलेली. तिथे तिच्या खुणा आहेत पावलांच्या, आणि डोंगर, आणि 5 पांडवांनी बांधलेलं अपुरं मंदिर आहे, आणि पाण्याचा एक हौदा आहे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया. आणि आजचा जो रूट आहे म्हणजे जी वाटेवरून आपण जाणार आहोत त्या वाटेवरून स्वतः एकविरा आई गेलेली आहे, आणि आपण त्याच वाटेवरून जाणार आहोत ते म्हणजे कारलेगडावर. तर आजचा प्रवास खूप हार्ड आहे कारण 60 डोंगर चढून जायचं आहे, आणि त्यामुळे खूप बेकार हालत होणार आहे. आणि एक अशी व्याख्यायिका आहे की एकविरा आईला ही जागा आवडली नाही. त्याचं कारण म्हणजे ती खूप उंचीवरती आहे, भक्तांना त्रास होईल म्हणून तिला ही जागा आवडली नाही. तर चला एकविरा माते की जय.
नाही माझी 5 पायरीवर उभी गो आई माझी 5 पायरीवर उभी आई तुझी नंदर पोयावरी ग नंदर पोयावरी आई तुझी नंदर पोयावरी गो नंदर पोयावरी भंडाराच्या गारका येते ग भंडाराच्या गारका येते भंडाराच्या गारका येते भंडाराच्या गारका येते तर मित्रांनो 2 डोंगर पार करून आपण पोचलोय ते म्हणजे 3ऱ्या डोंगरावरती आणि ह्याच डोंगरावरती आई माऊलीचं जुनं स्थान आहे. तर समोर बघू शकता एकवीर आईचं जुनं स्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पोचलोय. तर चला मित्रांनो बघूया कसं आहे ते स्थान. तर मी गेल्या वर्षी पदयात्रा केली तर मला माहिती आहे या स्थानाबद्दल. तर आपण थोडी त्याची माहिती घेऊया. तर मित्रांनो अशी ह्या जागेबद्दल व्याख्या आहे की 5 पांडवांनी या जागेमध्ये मंदिर बांधण्याचं कामसुद्धा चालू केलेलं. पण एकवीर आईला ही जागा आवडली नाही. त्याचं कारण म्हणजे ही जागा खूप उंचीवरती आहे. तर इथे यायला भक्तांना त्रास होईल म्हणून ही जागा सोडून ती कार्लेगडावरती गेली आणि तिथली जागा तिला आवडली म्हणून तिने मंदिर बांधायला सांगितलं 5 पांडवांना आणि 5 पांडवांनी तिथे मंदिर बांधलं. तर आपण इथले जे जाणकार मंडळी आहेत त्यांना ह्या जागेबद्दल पूर्वीपासून माहिती आहे. त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया. कारण माझा हा 2राच वर्ष आहे पदयात्रेचं. तर मला काही एवढं माहिती नाही पण त्यांना विचारून बघूया. दादा ह्या जागेबद्दल काय सांगशील मला? मी तेवढं नाही सांगू शकत. ते जाणकार आहेत. आई बोलतात की आईला हे देऊळ पसंत नाही आलं. आई इथं थांबलेली. तिथं हे पण आहे कुंड थोडंसं पाणी पण आहे आणि तिथं पावलं पण आहे आईचे. आणि इथं आईचं ते 5 पांडवांनी बुक्के मारले ते बघू शकता तुम्ही. तर हे 5 पांडवांनी भीमानी बुक्का मारलेला तो हे आहे. पुढे पण आहेत आणि बघू शकता इथे आई माऊलीचं मंदिर बांधणार होतं पण ही जागा आई माऊलीला आवडली नाही म्हणून कार्लेगडावरती गेली आणि कार्लेगडावर आता आई माऊलीचं मंदिर आहे. आणि चौलागरावची आणि अशा 3-4 पालख्या येतात. झोलांबे, रोहा आणि मुरुड ह्या मार्गाने येतात. ज्या मार्गाने आई माऊली चालत गेली कार्लेगडावरती चौलागराव गावातून. मंदिराबद्दल असं सांगू शकतो की ते भक्तांसाठी चढण्यासाठी उतरण्यासाठी त्रास होणार होता म्हणून आई माऊलीने एकविरीच्या डोंगरावरती तिथे स्थान केलं. ओके, थँक्यू दादा. तर मित्रांनो कधी जर चौलागराव किंवा दुसऱ्या पालखीतून येणार असाल मुरुड किंवा रोहा खुर्द तर हे स्थान तुम्ही बघू शकता. कारण जेव्हा पायीवारी निघते तेव्हा ह्या स्थानावरून जाते. आणि आपण आता कितव्या डोंगरावर आहोत? तर मित्रांनो आपण आता 3ऱ्या डोंगरावरती आहोत आणि अजून आपल्याला 4 डोंगर पार करून जायचं आहे. ते म्हणजे आई एकविरेच्या दर्शनाला कार्लेगडावरती. हा आई माऊलीचा पाय. कुंड आहे. तर मित्रांनो हे आहे ते म्हणजे आई माऊलीचं जुनं स्थान. आणि आपण मगाशी बघितलं की आई माऊलीचं जुनं मंदिर जिथे मंदिर बनणार होतं ते. आणि हे इकडे आई माऊलीचे पायचे ठसे आहेत.
आणि हे पाण्याचं कुंड आणि अजूनपर्यंत या कुंडामध्ये पाणी आहे. आणि तिकडे आपली पोरं गाणी बोलतात चव लागरावची आणि बसलेत काही जण. इकडे बघू शकता बिस्लरीच्या बॉटल बघ अशा प्रकारे बांधून घेतलेली आहेत. आई माऊलीचा बघू शकता आपली पालखी थांबले आणि पालखीतली पोरं आणि हे आहे ते म्हणजे आई माऊलीचं जुनं स्थान. तर इकडे बघू शकता आणि आहे ते म्हणजे आपल्या आई माऊलीची पालखी. या पालखीबद्दल तर इकडे रोहित दादा बसला म्हणजे पहिले बावटेवाला.
मित्रांनो इकडे बघू शकता इथे पण कोणत्या तरी देवाचं स्थान आहे, पण याच्याबद्दल काही माहिती नाही मला. तर आता आपल्याला काही वेळाने निघायचं आहे इथून. आपल्याला आता इथं 5-6 मिनटं झाली असतील बसून. अजून एकदा थांबू थोडंसं 7 डोंगर चढताना. पण थांबा तर मित्रांनो आपण पुन्हा आता चालायला सुरुवात केलेली आहे आणि आपण आता जाणार आहोत ते म्हणजे लोणावल्यामध्ये. आणि लोणावल्यामध्ये आपलं दुपारचं जेवण आहे आणि जेवण झाल्यानंतर कार्लेगडावरती आपण जाणार आहोत. तर मित्रांनो आई माऊलीचा होतो. चला तर आई माऊलीच्या जयघोषात आपण आता चाललो आहे ते म्हणजे लोणावल्यामध्ये. तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची, एक विराई तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची, पालुकी गो आई चंदनाची घडलेली तुला कोण, पालुकी गो आई चंदनाची घडलेली तुला कोण. पालखी चालली एक विरची वाट बाई कारल्याची, गोड लागली भेटीची पालखी चालली एक विरची वाट बाई कारल्याची, गोड लागली भेटीची माझ्या माऊलीची. कुठेतरी येतो एवढं येणार ती वाटली पडणार. बोल भाई अभी बोल. तिच्या कृपेने भरतो जुनी सुखला बोदे आमच्या संसारी. हा 4था डोंगर ना, चौथा तुझी सासरला तुझी सासरला एक विराई तुझी भरी नव्हती करणार, एक विराई तुझी भरी नव्हती करणार. आई माझी बसली तेल वना गो, एक विरा बसली तेल वना. आई माझी बसली तेल वना गो, एक विरा बसली तेल वना. आईने धारिली गो धारिली बोलवना, धारिली अग्री कोली बंदवाला ना जाऊतले आईचे ते भेटीला. आई माझी बसली तेल वना गो, एक विरा बसली तेल वना. आई माझी बसली तेल वना गो, एक विरा बसली तेल वना. एक विराई माझी सत्वाची माहुली गो, एक विराई माझी सत्वाची माहुली गो. आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो. आई मी येतय ग कारले गावाला, आई मी येतय ग तुझ्या ग भेटीला. त्या नागमोडी रस्त्यानं त्या खंडाले घाटान, त्या खंडाले घाटान, त्या नागमोडी रस्त्यानं गाण्याला येतय ग आई तुझे डोंगराला येतय ग, गाण्याला येतय ग आई तुझे डोंगराला येतय ग. ये वाकुडी तुकुडी वाटोले नाची आई तुझे डोंगराची.
आई माऊलीचा आये 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 आये. मित्रांनो आपली चालली पालखी पुढे पुढे डोंगरातून. दम खूप लागलाय तर बघू शकता. आपण साबेड तर मित्रांनो 5वा डोंगर आपण चढलो. आता चढणार आहोत ते म्हणजे 6वा डोंगर. तर आपले मित्र गेलेत पुढे, मागे पुढे सर्वजण आहेत पर्यातरी. तर आता 6व्या डोंगराला चढायला सुरुवात केली आपण. तर मित्रांनो या करवंद खायला. या मित्रांनी पण जमवलेत करवंद बाटलीमध्ये. कच्ची कार नाही पिकलेली वरती कच्ची कार. पण मीठ मसाला घेऊन आलाय का सोबत? तर मस्त आता मीठ मसाल्यात कालवून खाणार आहोत. मीठ मसाला आणि करवंदा. खतरनाक. तर मित्रांनो अजून पुढे जाऊन थोडासा आराम करायचा आहे आणि शेवटचा डोंगर चढायचा आहे. आणि हा आणि ही करवंद तिथे खाणार. आता स्टॉपवर आमच्या तिथे थांबणार, तिथे करवंद खाणार. चलो तुम्ही पण या खायला. तर चला मित्रांनो अजून खूप चालायचं आहे. आणि शेवटचा डोंगर एवढा हार्ड आहे ना की खूप पाय दुखणार आहेत. तर चला व्हिडिओचा मजा घ्या, आम्ही प्रवासाचा मजा घेतो. तर मित्रांनो इथे करवंद आणि मीठ मसाला आपले मित्र खात आहेत. तर मित्रांनो या खायला. आणि पायांची हालत झाली ती म्हणजे एकदम बेकार. कसं वाटतंय दादा? एकदम मस्त आहे बघ. नाचायला सांगितलं तर नाचू आम्ही. आता डीजे लावलं तर नाचू. नवल्यांच्या तर डीजे आहे नाचायचं. एनर्जी पाहिजे. एनर्जी पाहिजे. तर आपली पालखी तिथे आहे आणि हा शेवटचा टप्पा आहे. आपण 6व्या डोंगरावरती पोहोचलोय. आणि आता 7वा डोंगर खूप मुश्किल आहे आणि एकदम हार्ड आहे. 6 पार केलेत आणि 7वा आहे. करणार आई माऊलीचा एकविरा माते की आये 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 आये. तर चला मित्रांनो 7वा डोंगर. नाही पहिले करवंद खातो.
तोंडाने नाही हाताने बोलतो खातेस चल बाटली टाकण्याला होतीस काढायची चल काढू एक बाटली भरून घेऊ मित्रांनो तुम्ही थोडा बसलेलो तर सर्वजण पुढे गेलेत, अजून आहेत पाठी दिसत असेल चालताना. तर मित्रांनो चढण बघ कशी आहे 7व्या डोंगराची, खूप हार्ड आहे आणि मी चालतोय ते म्हणजे बिना चप्पल. फक्त चढताना एकच काटा लागलाय, अजूनपर्यंत फोड नाही आलेत. 3 दिवस बिना चप्पलनेच चालतोय, पण दम खूप लागतो कारण सर्वांची तर हालत बेकार झाले. आहे माऊलीचा दम लागला. अरे चल, मी आताच बसून उठलोय, चालायला सुरुवात केली. जागोजागी तुम्हाला बसलेली कोण भेटणार आहेत मित्र, आणि रस्ता पण खूप हार्ड आहे. असं कुठल्याच पदयात्रेचा रस्ता नसेल, फक्त ह्याच पदयात्रेचा. दादा भेटला तर दादाच्या पायाला फोड आलेत, हे बघू शकता. दादा कसा वाटतंय? आईचा आशीर्वाद आहे, फोड वगैरे काय नाही. मी मागेच अंग काढलेलं हां, एक 10-15 किलोमीटर आधीच, पण आई आपल्याला खेचते असं मी समजतोय. आई माऊली सोबत चालते असं वाटतं ना. माझ्या ताकद नाही झाली, पण आई आपल्याला मला ओढते असं मला वाटतंय. मी चाललोय, आई ओढते असं वाटतंय मला. तर आई माऊलीचा उदो. तर मित्रांनो अजून थोडंसं चालायचं आहे, अर्धा डोंगर पण नाही झाला आहे, तरी 25% डोंगर चढून झाला आहे. 6 डोंगर चढताना काय वाटलं नाही, पण हा 7वा डोंगर खूप हार्ड आहे. तर चला, आई माऊलीचा उदो 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 आयलो 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 आयलो. तर मित्रांनो असं वाटतं की अर्धा डोंगर झाला, पण नाही झाला अजून अर्धा डोंगर. तर आपला मित्र येतोय ललित पाटील, खूप भारी व्हिडिओज असतात त्याच्याकडून. ते म्हणजे त्याच्याकडून त्याला बघून शिकलोय आपण. चॅनलला सबस्क्राईब करा, पण मेहनत लय करताय. तर मित्रांनो ललित दादाची व्हिडिओ खूप भारी असतो, त्याच्या पण मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता खूप दमलोय सगळ्यांचा हालत बेकार झाला आणि आऊन लय डोक्यावर आला आता काय. आणि ललित भाई बिना चप्पल करतोय. माऊलींनी बोलवलं यंदा बिना चप्पलांनी करू. तर सर्वांची हालत खराब झाली आहे मित्रांनो. तर आता बघूया. फायनली आपण 7 डोंगर चढलोय आणि आता आपल्याला सरळच चालायचं आहे. तर आता काय वाटणार नाही, पण अजून 2-3 किलोमीटर चालायचं आहे. तर मस्त मित्र तर मित्रांनो आता आपण फायनली पोचणार आहोत, ते म्हणजे लोणावल्यामध्ये. आणि इकडे बघू शकता लोणावल्यामध्ये पोचलो आहे आणि आपण त्या डोंगराच्या पायथ्यालाच आहोत. 7वा डोंगर उतरतोय. तर मित्रांनो मी पार्ट 2 नंतर टाकणार आहे, इथून लोणावल्यापासून एकविराईच्या गडापर्यंत. तर पार्ट 2 ही बघा आणि व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर आपण पोचलोय ते म्हणजे आपलं जेवण आहे त्या ठिकाणी. आता दुपारचं ज्या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी